आता वसई तालुक्यातलं जे जे बोलत होते ना अस्तित्व, मला वाटतं एवढी टीका करायला पाहिजे नको होती, पण याच्यापेक्षा जास्त करणार. कारण माहिती आहे, विवांताचा प्रकार आज पण माझ्या रक्तात, मी झोपत नाही. सध्या जे विवांतामध्ये घडलं ते देवराज सिंग आहे, मांजरेकर आहे, अहो कुत्र्यासारखे मारले. आणि आम्ही गप्प बसणार? 5 लाख रुपये घेऊन दिले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही म्हणतो जे जे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आहेत, ज्यांनी अनुचित बांधकाम केलं आहे, त्याला एकाला पण सोडणार नाही आम्ही. हे चॅलेंज नाही, चॅलेंजच आहे. मी तर पेटून उठलेलो आहे. कारण हे बँचो बांगड्याभर असे शब्द वापरले, ते आज पण मेलो कोणी हरकत नाही, पण ह्या पुढे ह्या लोकांना सोडणार नाही. आणि देवेंद्र फडणवीसला माझी विनंती आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि त्यांनी आरक्षणावर, ज्यांनी भूमीवर बिल्डिंग बांधल्या, ज्यांनी आदिवासीवर बिल्डिंग बांधल्या, त्याचा सगळा आम्ही हिशोब चुकता करू आणि याला उत्तर देऊ. त्या दिवशी जो प्रकार घडला त्याला हितेंद्र ठाकूर, त्याचा मुलगाच जबाबदार आहे. म्हणून जे नियतीत नव्हतं ते त्यांना भोगावं लागलं. आता आयुष्यावर भोगा, तुम्ही भोगा. ज्या भाई आमच्यावर फोडू नका तुम्ही, समजलं. आम्ही प्रयत्न केलो तर लोकांची घरं उद्ध्वस्त होऊ नये, कारण ते सर्वसामान्य माणूस मेले. पण त्या नगरसेवकाला का फाशी होत नाही हो? नमस्कार. विधानसभा निवडणुका आटपल्या आणि पूर्ण राज्यामध्ये भरमसाठ अशा मतांनी महाविजय मिळाला तो महायुतीला. नालासोपारा 132 मध्ये देखील कधीही न घडलेला चमत्कार घडला आणि भाजपची सीट आली आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. एक असा मुद्दा जो भाजपला भरपूर फायदेशीर ठरला तो म्हणजे विवांताचा. विवांतामध्ये विनोद तावडे जे केंद्रीय मंत्री स्तराच्या नेत्याला डांबून ठेवलं आणि ठाकूरांना भारी पडलं असं म्हणत आता भाजपनी हा पेच जिंकला आणि कुठेतरी जी बाजी बहुजन विकास आघाडीच्या बाजूने झुकताना दिसत होती ती भाजपच्या बाजूने दिसली. आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये भाजपचे असे एक पदाधिकारी होते जे सुरुवातीपासून या संपूर्ण मुद्द्यामध्ये विवांतामध्ये होते. त्यांनी सगळं पाहिलं आणि त्याचं विश्लेषणही त्यांनी खूप व्यवस्थित केलं. त्याचबरोबर आज आपण हे देखील जाणून घेऊया की विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच 41 इमारतींवर जी कारवाई झाली, ज्याच्यासाठी भाजपला दोषी म्हटलं जातंय, त्यावर भाजपचं काय मत आहे. आपण आता बोलणार आहोत जिल्ह्याचे महामंत्री विश्वास सावंत यांच्याशी आणि जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे. त्याचबरोबर निवडणुकांचं थोडंफार विश्लेषण देखील त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. विवांतामध्ये जे काही घडलं निवडणुकीच्या एक दिवस आधी असं म्हटलं गेलं की भाजपच्या हातून दोन्ही सीट आता गेलेल्या आहेत, म्हणजे 132 तर नक्कीच गेली आहे आणि स्नेहा दुबे यांचा जिंकण्याचे चान्सेस फार कमी होते असं म्हटलं जात होतं. परंतु त्यांनी देखील एक चांगल्या लीडनी जे आहे ते सीट काढली. तर आता काय सांगाल, विवांतामध्ये नेमकं काय प्रकरण घडलं? खरं तर हा मुद्दा उकळून काढण्यासारखा नाहीये, परंतु तुम्ही खूप आधीपासून होतात, तर नेमकं तिथे काय चाललेलं? विवांता हा जो हॉटेलचा मुद्दा आपण पूर्ण जगाने बघितला, देशाने बघितला आणि त्याचा साक्षीदार मी सकाळपासून आहे. 9:30 वाजता मी तिथे गेलो आणि जवळजवळ 7 ते 8 तास एकत्र नाटक असताना ते 3 तास चालतं, 2.5 तास चालतं. तो प्रकार माझ्या आयुष्यातला सर्वात अतिशय घाणेरडा प्रकार होता. त्याचं दुःख आज पण आम्हाला झोपल्यानंतर असं वाटतं. एवढी दहशत असावी काय या महाराष्ट्रामध्ये, हा एक प्रश्न आहे. कारण मतभेद असतात, मतभेद नक्कीच असतात, पक्षात असतात, पण जी व्यक्ती 3 वेळा आमदार राहिलेली अशी काय ती अंगावर येत होती, राजन अप्पाला शिव्या घालत होती किंवा बांगड्या भरा आणि जो प्रकार घडला हे नियतीला पण मान्य नव्हतं. आणि ते योगायोग असा होता, विधिलिखित होतं ते, ह्यांचा पराभव व्हा आणि पराभव होण्यासाठी ही सगळी घटना घडली आहे. पैसे सर्वच वाटतात, राजकारणात कोण वाटतात, आता हे बोलणं चुकीचं असेल, पण ते जग जे सगळ्यांना माहिती आहे. साध्या कार्यकर्त्याला वाटतं बाबा कार्यकर्त्याला 2 पैसे भेटतात आणि ती वस्तुस्थिती आहे, नाकारता येत नाही. त्यांनाही पण वाटले, लाखोने वाटल्या बिल्डिंग मध्ये येऊन, पण तो वेळ त्यांची वाईट होती, वेळ आमची चांगली होती. आम्हाला वाटलं, मी तुम्हाला मागेच बोललो होतो, आमचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक चाळीत, बिल्डिंगीत, प्रत्येक घराकडे आपली भूमिका, लाडकी बहीण योजना, सरकारच्या योजना, मोदी साहेबांच्या योजना हे घराघरी पोचल्या. आणि आम्हाला खात्री होती कार्यकर्त्यांना, आपण या टायमाला जिंकणार म्हणजे जिंकणार. हे लोक कमर्शियल झाले. ज्या हितेंद्र ठाकूरने त्या अनंतराळ बांधकाम बिल्डर बनवले आहेत, 3 वेळा टर्म भोगली आहे, ते लोक एसी मध्ये राहिले आहेत. आणि कार्यकर्ते जे 15, 16
संध्याकाळच्या बिल्डिंगमध्ये जायच्या, शिटी मारायच्या, त्याला पैशावर देतो आपण, 200 रुपये 500 रुपये देतो, ते कार्यकर्ते त्यांचे बिल्डिंगमध्ये घुसले. आणि आपली भूमिका आम्ही स्पष्ट सांगत होती, लोकांनी मोदी साहेबांना विश्वास ठेवला, राज्यात पण ठेवा आणि येणाऱ्या काळात पण ठेवा. आम्ही प्रत्येक घरी, माझ्या एरियात कमीत कमी 400-500 लोक फिरत होते हो, ह्यांना पत्ताच लागला नाही. ह्यांचे नगरसेवक फक्त एसी मध्ये बसले, ज्याला 3-3चा टर्म दिला. हितेन ठाकूरचं जास्त चुकलं म्हणजे ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांनी बांधकामाला पाठिंबा दिला. त्या हितेन ठाकूर साहेबांना माहितीच नव्हतं हे लोक आता कमर्शियल झाले. नालसोपात ज्यांचे मोठमोठे बिल्डर आहेत, जे नगरसेवक, कधी कधी उपमहापौर होते, काही सभापती होते, त्यांच्यानी काय 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 काम केले एरियामध्ये. तुम्ही शेवटच्या 2 दिवसांमध्ये सोसायटीच्या मीटिंग घेतात, 5 वर्ष कुठे होतात तुम्ही? मला तुम्हाला विचारायचंय की जेव्हा लोकसभा निवडणुकांचा पण आकडेवारी द्यायची होती, तेव्हा तुम्ही अगदी म्हटलं होतं की 50,000 पेक्षा जास्त लीड आम्ही काढू, आणि जेव्हा 132 साठी आम्ही तुमची मुलाखत घेतली होती तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की वसईची आणि नालासोपाराची दोन्ही सीट निघणार आणि ती मिळणारच. तर ही लीड कुठेतरी तुम्हाला माहिती होती, तुम्ही भविष्यात जाऊन आलेला की काय? बघा, तुम्ही आता लोक ईव्हीएम वर बोलतात, तुम्हाला नियोजन आमचं जो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा पक्षाच्या नेत्याने जे केलं ना, तुम्हाला कधीच कळणार नाही. हे वास्तव आहे. आमचं 2 वर्षापासून प्रत्येक बिल्डिंग मध्ये माणसं किती राहतात, कोण जातीचा राहतो, कुठल्या धर्माचा राहतो, हे सर्व आम्हाला माहिती आहे. आमचे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणे भिडले. आमच्याकडे जे ज्या योजना, खरंच सांगतो मी तुम्हाला ना, कधी कधी वाटतं हे 35 वर्ष राज्य असं सहज घालवलं आम्ही. हे तुम्हाला पण मान्य करावंच लागेल. 40,000च्या फडकाने आम्ही सीट जिंकतो आणि आम्हाला किती विश्वास होता हे तुम्ही गृहीत धरलंच नव्हतं. मला वाटतं पत्रकारांनी मला मूर्खात काढलं. मी त्याला सांगतो, अरे मी 1 महिना झोपलो नाही. स्वतः माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या कमीत कमी 7,000 चाळीमध्ये आम्ही गेलो, 66 बिल्डिंग मध्ये पोहोचलो. आमचं नियोजन चांगलं होतं. मला अजून एक विचारायचंय की एवढी मेहनत केली भाजपने, एवढे सगळे प्रयत्न केले आणि एक चांगला लीड म्हणजे आला, आणि तुम्ही असं म्हणतो 35 वर्षांचं एक राज्य ढासळलं, तर काय म्हणजे जेव्हा निवडणुका झाल्या, निकाल लागला, कुठेतरी मेहनत वेस्ट गेल्याचं तुम्हाला वाटतंय का? कारण 41 बिल्डिंगचा मुद्दा आता भाजपवर इतका जास्त पेटलेला आहे. राजन नाईक तिकडे स्वतः जाऊन आले, तरी पण हा मुद्दा काही शांत होताना दिसत नाही. लोक सतत भाजपवर टीका टोमणे करतायत आणि कुठेतरी याचा फायदा बहुजन विकास आघाडीला होतोय, कारण पुढे महानगरपालिका इलेक्शन आहेत. तर काय सांगाल याबद्दल? मी तुम्हाला खरं सांगतो, आम्ही त्या लोकांसोबत आहोत. आता राजन नाईक 8 दिवसापूर्वी आमदार झालेत. हायकोर्टाचा आदेश आहे, ज्यांनी ह्या बिल्डिंगी बांधल्या आहेत सरकारी गव्हर्नमेंटच्या जागावर. मी सांगतो, ह्या नगरसेवकांनी बांधलेल्या जेवढे नगरसेवक आहेत ना, त्याच्यावर गुन्हे दाखल करा. 132 आमदार जे माजी आमदार आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल करा. ह्या नगरपालिकेत जे जे आयुक्त होते, तिथे त्यांची जी निवडणूक त्यांनी त्या कारभार समजला, त्या एरियामध्ये तिथे बिल्डिंग तुटतात, तिथे त्यांच्यावर सस्पेंड करा. आयुक्तावर गुन्हे दाखल करा, जो आयुक्त होता त्याच्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही लोकांच्या सोबत आहोत याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. हे काल एक माजी महापौर बोलत होते, आम्ही असं करू तसं करू, तुमच्या पाठीमागे आहे. अरे सोडा, आहे तुमच्या राज्यात नगरसेवक कोण होते? गुप्ता होता. पत्रकारांनी त्याची बाजू हमेशा चुकीची मांडली, चांगली पण चुकीची तुम्ही सांगितली. जो माणूस 40 बिल्डिंगी बांधतो, यांचे नगरसेवक किती टक्के लोक आहेत? 90% लोक आहेत ते जवळजवळ अनधिकृत बांधकामवाले आहेत. त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला नकोत? बीजेपीला कशाला दोष देतात? 4-5 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वी रिझल्ट लागला आमदार म्हणून. आम्ही लोकांच्या पाठीमागे आहोत. गुन्हे दाखल तुमच्या हितेन ठाकूरवर, क्षितिज ठाकूरवर नगरसेवक झाले पाहिजे. तुम्ही एवढा जो बांधकाम होता कुठे होतात? घरपट्ट्या कशा लागल्यात? तुमच्या बिल्डिंगला घरपट्ट्या कोणी लावल्यात? त्या अधिकाऱ्याला घ्या. बीजेपी आम्ही प्रयत्न करतो, पण जेव्हा एखादी हायकोर्टाची ऑर्डर असताना ते आपल्या हातात काही नाही. आमच्या खासदार साहेबांनी पण प्रयत्न केले, आमच्या आमदार साहेबांनी प्रयत्न केले. ही खोटी निगेटिव्ह आहे ना, तुम्ही पसरू नका. लोकांना सगळं माहिती आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ती दादागिरी त्या दिवशी विमानतळामध्ये केली आहे, परत जर केलात तर सरकार आमचं आहे. आणि आम्ही सांगतो, क्षितिज ठाकूरवर गुन्हा दाखल कराच.
नितीश ठाकूर यांच्यावरती सुदेश चौधरींनी जेव्हा गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर पुढे काय कारवाई झाली म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचंय की पुढे त्यावर काय झालं. बघा, योगायोग असा होता, ज्या दिवशी विवांताचं प्रकरण घडलं त्या दिवेळी आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा पालकमंत्री चव्हाण साहेब असतील, त्यांनी आम्ही ऑनलाईन मिटिंग घेतलेली आहे. सरकार कसं असावं आणि काय असावं आमची व्यथा आम्ही सांगितली आहे त्यांना. समजलं नाही ते त्यांना भारी पडणारच. आणि आमचं आता एम आहे ह्या 2-4 महिन्यामध्ये जे आम्ही ट्रॅफिकसाठी लढलो आहोत ते उड्डाणपूलचे भूमिपूजन करणं, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना हॉस्पिटलसाठी आम्हाला पैसे दिले ते लगेच चालू करणं. हे गुंडे चैतन्य करू दे. लोकसेवेला केले, मी आज सांगतो, लोकसेवेला त्याला आम्ही हरवलं, आमदारकीला पण हरवलं. त्यांचं आता वसई तालुक्यातलं जे जे बोलत होते ना अस्तित्व, मला वाटतं एवढी टीका करायला पाहिजे नको होती, पण याच्यापेक्षा जास्त करणार. कारण माहिती आहे, विवांताचा प्रकार आज पण माझ्या रक्तात, मी झोपत नाही सध्या. जे विवांतामध्ये घडलं ते त्या साक्षीदार मी आहे. राजन नाईकला जो माणूस 10 वेळा मारायला आला, हे बँचो बांगड्याभर असे शब्द वापरले, ते आज पण मेलो तर हरकत नाही, पण ह्यापुढे ह्या लोकांना सोडणार नाही. आणि देवेंद्र फडणवीसला माझी विनंती आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करणारच. आणि खास करून जे नगरसेवक आता उडतात ना, हा बिल्डिंग तुटला म्हणून, त्याच्यावर सगळा बायोडेटा, जवळजवळ 40-42 बिल्डिंगचा बायोडेटा, नगरसेवकांचं नाव सहित, ज्यांनी आरक्षणावर, ज्यांनी भूमीवर बिल्डिंग बांधल्या, ज्यांनी आदिवासीवर बिल्डिंग बांधल्या, त्याचा सगळा आम्ही हिशोब चुकता करू आणि याला उत्तर देऊ. असं होत नाही. तुम्ही लोकांपर्यंत तुम्ही एवढे मारायला धावतात. म्हणजे ज्या राणे साहेबांनी त्याला एका प्रकरणात वाचवलं, मुंबईला जाताना तो प्रकार घडला, तुम्हाला सगळा माहिती आहे. त्या प्रकरणामध्ये पण वाचवलं. तो माणूस आमच्या अंगावर येतो, बीजेपीचा कार्यकर्ता येतो. शेवटचा प्रश्न विचारेन की आता महानगरपालिका निवडणुका आहेत आणि बीजेपीनी लोकसभा विधानसभा तर चांगलीरित्याच काढली. म्हणजे आता कुठेतरी आपण म्हणू शकतो की जे एक सत्तेचं जे होतं ते तुम्ही मोडायला सुरुवात केलं. आता महानगरपालिकेमध्ये 41 बिल्डिंगचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आल्यानंतर कुठेतरी लोकांमध्ये पण आता जे आहेत ते विविध विचार जे आहेत ते आता पसरत आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल, कसं आता त्याच्यासाठी तयारी करणार आहात? बघा, हे लोकांना आम्ही सांगू शकतो, आमचे आमदार, दोन्ही आमदार, आमचे खासदार त्यांना भेटायला गेले. पण एक लक्षात ठेवा, कोर्टाचा आदेश कोणी मोडू शकत नाही. हे पाप त्यांचं आहे, त्यांनी केलेलं पाप आहे, नगरसेवकाने केलेलं पाप आहे, इकडच्या आमदाराने केले पाप आहे. त्याचा आमच्यावर फोडू नका तुम्ही. समजलं, आम्ही प्रयत्न केलो होतो लोकांची घरं उद्ध्वस्त होऊ नये, कारण ते सर्वसामान्य माणूस मेले. पण त्या नगरसेवकाला का फाशी होत नाही हो? ज्याने 41 बिल्डिंगी बांधले, त्यांनी घरपट्टी लावल्या, त्याच्यावर कार्यवाही का होत नाही? आज लोकांसाठी आम्ही शक्यतो लोकांचा ज्या घरा पडले आहेत त्यांना काहीतरी करता येईल काय. आमची आता कोर कमिटीची मीटिंग आहे. बाबा, घरं उद्ध्वस्त झाली आहे सर्वसामान्याची. जो माणूस महिन्याला 10,000-12,000 कमवतो, त्यांच्यानी रूम घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी काही करता येईल काय आमच्या सरकारमधून? पण एक लक्षात ठेवा, आम्ही त्यांना रस्त्यावर येऊ देणार नाही. आले जरी त्यांचं परत त्यांना घरं देता येईल काय याचा आम्ही नक्की विचार करू. आणि आयुक्त म्हणतात की पुनर्वसन करण्यासाठी सध्या काही करू शकत नाही, तर तुम्ही तुमच्याकडून आता सरकार आलेलं आहे तर काही प्रयत्न होतील का लोकांचा? आम्ही 100% आयुक्ताची त्यांची भूमिका होती, त्या खुर्चीवर ते बसलेले आहेत ना. आमची भूमिका असेल, जे लोक आहेत ज्यांनी 5 लाख 10 लाखामध्ये तेव्हा घरं घेतली आहेत त्यांना आधार दिला पाहिजे. कसं म्हणजे बोलायला सगळे येतात, तुम्ही टीका सगळे करतात, पण माझं वास्तव असं आहे, ज्या लोकांना उडे रस्त्यावर सगळं रस्त्यावर आला त्याला एकमेव कारण ही महानगरपालिका, इथेचे नगरसेवक, इथेचे आमदार, जे माजी आमदार होते ते सगळ्यांचा त्याचा परिणाम काही नगरपालिकेवर होणार नाही. आम्ही त्यांचं जे काय घडवायचं असेल तर आम्ही जेव्हा आता मुख्यमंत्री होतील, आमचं सरकार येईल, तेव्हा आम्ही सांगू, साहेब या लोकांना काहीतरी द्या, चूक झाली त्यांच्यानीच नगरसेवक. मी म्हणतो का, काल बोलत होते ना माजी महापौर, त्यांना लाज वाटत नाही का? कोणाची बांधकाम आहे मला सांगा. आमच्या जर भाजपच्या एखाद्या पक्षाने जर बिल्डिंग बांधल्या तोडा त्या, आम्ही कोणी कोणी बांधल्या त्याचे नावं काढा, त्या एमआरटी गुन्हे दाखल करा, त्यांना सजा दाखवा, त्यांना सजा द्या, आयुक्ताला सस्पेंड करा जे त्या तेव्हा होते तेव्हा. आणि ज्यांनी घरपट्ट्या लावल्या ना, पाणी कनेक्शन दिलं, ज्यांचे 5-5 लाख रुपये घेऊन दिलंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही म्हणतो जे जे
बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आहे ज्यांनी अनुदानित बांधकाम केलंय, त्याला एकाला पण सोडणार नाही आम्ही. आणि हे चॅलेंज हे चॅलेंज नाही, चॅलेंजच आहे. मी तर पेटून उठलेलो आहे, कारण आम्हाला माहिती आहे ते विवांताचं. आम्ही तर तुमच्यावर हात उचलला होता. अहो मला धक्का मारला. मी सुदेश चौधरीकडे होतो ना, तर मला धक्का मारला, मी पुढे पडलो. महिलांना मारलं हो, एवढं नाही कोण हो. अक्षरशः आमच्या देवेंद्र आपले अध्यक्ष असतील तेव्हा विनीत तिवारी आहे, देवराज सिंग आहे, मांजरेकर आहे. अहो कुत्र्यासारखे मारले आणि आम्ही गप्प बसणार? अहो मराठा जातीने मराठा, ह्याला तर आता सोडणारच नाही. याची जी भाईगिरी आहे ना, भाईगिरी ही त्याला आम्ही दाखवू आता. आणि एकाने परत आमच्या कार्यकर्त्यावर उंगली केली ना, त्याच पद्धतीने उत्तर देऊ आपण, त्याच पद्धतीने. आमचं कुठलंही अन्यत्र बांधकाम नाही, कुठेही अन्यत्र नाही, कुठल्याही आम्ही आरटीआय टाकून कुठलंही आमचा आरटीआयचा कार्यकर्ते नाही. आम्ही टाकली पाण्यासाठी, शौचालयासाठी. आमची लेटर अशी आहेत. जर आमच्यावर असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा. माझं म्हणणं आहे का, ह्या प्रकरणामध्ये जेवढे नगरसेवक, किती MRTP झाली आहे नगरसेवकावर, असे मी तुम्हाला तोंडाच्या भूतावर 40-50 सांगू शकतो. प्रशांत राऊत कोण आहेत? प्रशांत राऊत कोण आहेत? त्याने हे प्रकरण घडवलं आहे ते. अरे सुदेश चौधरी, तुमच्याकडे 30-35 वर्ष काम केलं, राजकीय मतभेद होऊ शकतात, पण एका बापाच्या वयासारख्या माणसावर तुम्ही फोडलं त्याला रक्तात, किती सहन करायचं आहे? मी स्वतः ह्या संदर्भात राणे साहेबांशी बोललो आहे. राणे साहेबांनी त्याला फोनवर पण बोलले आहेत. राणे साहेबांचे संबंध असतील, मी साहेब मी विनंती करतो, बस सहन केलं आपण, आता याच्यापुढे सहन करणार नाही. आणि आताची आपली जनता आहे ना, ह्याला त्याच पद्धतीने देईल. त्या दिवशी जो प्रकार घडला त्याला हितेंद्र ठाकूर त्याचा मुलगाच जबाबदार आहे, म्हणून जे नियतीत नव्हतं ते त्यांना भोगावं लागलं. आता आयुष्यावर भोगा, तुम्ही भोगा. ज्या भाई ठाकूरना रस्त्यावर येऊन वोट मागायची होती, वोट द्या वोट द्या, ओ त्यांच्यासारख्या माणूस तुम्ही उतरलात, तरी लोकांनी तुम्हाला 40,000 तुम्हाला पराभव केला. तुम्हाला वाटलं अजून पण सुशिक्षित तुम्ही होता ना, ओ मतभेद राजन नाईकला तुम्ही 10 वेळा मारायला आलात, 10 वेळा माझ्या बांगड्या भार असे शब्द वापरलेत तुम्ही. सुदेश चौधरीला लोक जवळजवळ प्रज्ञा आमच्या सरचिटणीस होते तिथे, ओ 2 रुमाल लागले त्याला रक्त गळायला. व्हिडिओ आज पण देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलेला आहे. आणि ज्या दिवशी आमचा मुख्यमंत्री बसेल त्या दिवशी कारवाई होणार, आणि मी ह्याच्यापेक्षा आक्रमक होणार, तुम्हाला ह्याच्यापेक्षा आक्रमक होणार. त्याच्यात आमचा मृत्यू झाला तर हितेंद्र ठाकूर आणि त्याचा पोरगा जबाबदार आहे, हे पण तुम्हाला आज मी ऑन रेकॉर्ड सांगतो. कारण ही जी दहशत आहे ना, कोणती संपवली पाहिजे. हे आता इथून आलेलं आहे, समजलं ना. मी सांगतो, आताच मी बोललो आप्पाला, राजन आप्पाला, ज्याच्या गुन्हे दाखल केले नाही त्यांच्यावर कंपल्सरी गुन्हे दाखल करून घेणार. आमची टीम तयार आहे. ज्यांनी गव्हर्नमेंटच्या घेतलं त्यांना आम्ही संरक्षण देणार, आम्ही 100% देणार. आमच्या पालकमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. पालकमंत्र्यांनी त्या दिवशी मला विचारलं, सगळं हकीकत सांगितलेली आहे. म्हणजे आता कारवाई होणार आहे, 100% कारवाई होणारच. धन्यवाद सर. तर आपण पाहिलं कशा प्रकारे विवांताचं प्रकरण जे आहे ते भाजपला फायदेशीर ठरलं, आणि ते असं म्हणत होते की बहुजन विकास आघाडीचे फिक्स आमदार येणार. त्या आमदारांना हे संपूर्ण प्रकरण भारी पडलं. आणि त्याच्यानंतर आता 41 बिल्डिंगचा मुद्दा, जो आपण म्हणू शकतो की राजकारण करायचं नाहीये, तरी पण आता महानगरपालिका अगदी निवडणुका ज्या आहेत ते 2 ते 3 महिन्यावर येऊन टेपलेल्या आहेत, आणि कधी निवडणुका लागू शकतात. त्यामुळे कुठेतरी त्याच्यामध्ये आता राजकारण जे आहे ते कन्फर्म होत आहे. आणि एका बाजूला बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांनी जे काही स्टेटमेंट दिलं, त्याच्यानंतर भाजपने देखील त्याचा विरोध केला, कारण सतत भाजपवर जे आहे ते धार धरली जाते. आणि जेव्हा ही संपूर्ण कारवाई झाली, जेव्हा बिल्डिंग बांधली, ते बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक होते सीताराम गुप्ता, जे आपण नकारू शकतच नाही, ज्यांची ते चूक आहे, जे आता जेलमध्ये बसलेले आहेत त्या संपूर्ण प्रकरणासाठी. त्यामुळे कुठेतरी आता कारवाईची लाट अजून उसळणार आहे. एकदा का सत्ता स्थापन झाली, एकदा का मंत्री सगळे खुर्चीवर बसले आणि येणाऱ्या काळामध्ये शपथविधी पूर्ण झाला, त्याच्यानंतर आणखी वसई विरारमध्ये जे काही वातावरण असेल ते तापेल, असं संपूर्ण चित्र पाहायला मिळतंय. आणि विधानसभेपेक्षा देखील अजून विचित्र चित्र जे आहे पण महानगरपालिकेत बघू शकतो, कारण आताची परिस्थिती 41 बिल्डिंगचा मुद्दा आणि विवांताचा मुद्दा यामुळे महाराष्ट्रभरात तापलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहण्यासारखं असेल महानगरपालिका निवडणुका कधी लागतात आणि त्याच्यामध्ये विवांता आणि 41 बिल्डिंगचं प्रकरण हे कशा प्रकारे राजकारण्यांना भारी पडतं किंवा ते भोवतं. धन्यवाद.